तर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंचा सरकारवर विश्वास नाही असं विधान केलंय संजय राऊत यांनी। आंदोलकांचा सरकारवर विश्वास नाही, मग सर्वपक्षीय चर्चा हाच एकमेव मार्ग उरतो असंही राऊतांनी म्हटलंय। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार आहे। दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये याकरता आम्ही प्रयत्न करणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय। शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही, कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही। जरांगे पाटलांनी सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही। लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ओबीसींसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही। अशा परिस्थितीमध्ये जर सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा, अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो। अधिवेशनामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जशी वेळ मिळेल त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि यातून काय तोडगा काढू शकतो, काय तोडगा निघू शकतो त्या संदर्भामध्ये चर्चा करून कायमस्वरूपी या दोन्ही विषयावर समाजामध्ये कुठेही दरी निर्माण होता कामा नये, कुठेही त्यांचे संबंध खराब होता कामा नये। आता अन्यथा आपण बघतो एक सामाजिक तणाव राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, ओबीसी मध्ये, मराठा समाजामध्ये, तो कुठल्याही दृष्टीने होता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे।